नमस्कार. वाहनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. भारतातल्या क्रमांक 1 च्या कोल्हापूर डेस्टिनेशनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण एका सुंदर अशा विषयाबद्दल बोलणार आहे. हा एक इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपर व्हिडिओ असणार आहे. ह्यामध्ये आपण शेप्सबद्दल चर्चा करणार, की जनरली कोल्हापुरीमध्ये शेप्स किती येतात, जेणेकरून तुम्हाला डिसिजन घेताना सोपं पडेल. आपल्या पायाच्या आकारानुसार म्हणा किंवा आपल्या आवडीनुसार ज्या तुम्ही जे प्रिफर कराल ओव्हरऑल इव्हेंट काय आहे किंवा अ, त्या क्षणाला तुम्हाला कोणता शेप घ्यावासा वाटतोय बेस्ड ऑन मल्टिपल कॉम्बिनेशन इन युअर हेड. खूप साऱ्या डायनॅमिक्समधून हे डिसाईड होतं आय नो. त्यामुळे आज त्या शेपची माहिती देण्यासाठी आज वेगळा व्हिडिओ बनवायचं योजले. अ, ढोबळमानाने कोल्हापुरीमध्ये ढोबळमानाने म्हणूयात आपण आता बेस शेपबद्दल जनरली बोलणार आहोत. कारण पट्टे वेगवेगळे येतात ते त्याचे खूपच डायनॅमिसिटी होऊन जाते, खूपच व्हेरिएशन्स होऊन जातात. तर आपण ढोबळमानाने जे मोठे शेप्स आहेत जनरली जे जे पूर्ण आयडेंटिफिकेशन वेगळं करतात, त्याबद्दल बोलणार आहोत. तर जनरली कोल्हापुरीमध्ये मोटा-मोटी म्हणूयात की 4 शेप येतात. एक असते कापशी, मग येतो मोजा शेप म्हणजे आता कापशी दाखवतो. हा येतो कापशी शेप. जो पात्यासारखा असतो जनरली. हा पात्यासारखा असतो असं, तर ह्याला कापशी शेप असं म्हणतात. मग येतो मोजा शेप. दिसतोय तुम्हाला पुढून टी शेप असलेला ह्याला मोजासारखा असल्याकारणाने टी शेप किंवा मोजा शेप असं म्हणतात. त्यानंतर येतो सर्वांचा आवडीचा शाहू किंवा महाराजा शेप. महाराजा म्हणजे पुढे पॉइंट असतो ह्याला आणि ठीक पद्धतीने बघायचं असेल तर हा आयडियली असा दिसतो. हे दिसतंय? तो हा असतो महाराजा शेप. हा जनरली वापरून असा होतो किंवा पुढे बऱ्याचदा जाड चप्पल असेल किंवा बांधणी तशी वेगळी असेल, तर हा असाही असतो. हा पुढे जाऊन असा वाकणार. पुढे जाऊन असा पायाच्या शेपने हा वाकत जातो. म्हणजे बेसिकली हा महाराजा शेप असतो असा. तर हा पॉइंटेड असा महाराजा शेप. तर हे ढोबळमानाने म्हणजे मोटा-मोटी हे शेप्स असतात. त्यामध्ये ऑफकोर्स नंतर बेल्ट व्हेरिएशन्स येतात, स्टिचिंग व्हेरिएशन्स येतात, कान व्हेरिएशन्स येतात. बेल्टमध्ये वेगवेगळे पट्टे येतात. कुरुंदवाड असेल, कापशी बेल्ट असेल. आता ह्याच्या बांधणीवरून वेगळा ठरत जातो. बाराबंदीचा. मग शाहू पट्टा असेल. ह्यामध्ये इंट्रिकेसिटी जेवढी वाढली, तेवढी अँटिकनेस वाढत जाते. त्यामुळे पुढचे व्हेरिएशन हे क्राफ्टनुसार बदलत जातात. प्रत्येक कारागिरानुसार बदलत जातात. पण मोठी शेप जर आपण म्हटलं, आकार म्हणून जर म्हटलं, तर आपण कोल्हापुरीमध्ये हे 4 शेप 3-4 शेप खूप प्रसिद्ध आहेत किंवा त्याच्यावर पूर्ण कोल्हापुरी सेगमेंट करता येते. जसं कापशी शेप वेगळं म्हणता येतं. महाराजा शेप किंवा पॉइंटेड शेप वेगळं म्हणता येतं. प्रॉपर वर उठलेला महाराजा शेप हा जो आहे, तो एक शेप म्हणता येतं आणि मोजा शेप म्हणता येतो. जनरली हे 2 एकातच येतील. महाराजा शेप कारण पुढे जाऊन ही चप्पल ही तशीच पॉइंट करणार आहे. मोजा शेप हा डिस्टिंक्ट होऊन जातो खूप. तर ह्यामध्ये तुमचे निवडीचं परिमाण काय असू शकतं, म्हणजे मॅट्रिक्स काय असू शकतं ह्याबद्दल बोलायचं झालं तर जर तुमचा पाय समजा ब्रॉड आहे थोडा आणि तुम्हाला मॅक्सिमम कव्हर करायची ती गोष्ट. सो मोजा शेप बऱ्यापैकी प्रिफर करतात. जिथे आपल्याला पाय हा बऱ्यापैकी ब्रॉड राहतो इथे, म्हणजे इथे पण. आणि कापशी शेप कधी वापरावा? तर आपल्याला तो स्लीक डिझाइनचा आनंद घ्यायचा आहे. जो रिफाईन कोल्हापुरीचा आनंद आपला जे प्रतिमा आहे कोल्हापूरची त्याचा आनंद घ्यायचा असेल, तर कापशी शेपचा जो पात्यासारखा आकार असतो, तो बऱ्याच जणांना आवडतो. कारण ऑर्गॅनिकली जो शेपचा पायाचा आकार असतो, त्याला तो मिमिक करतो. म्हणजे आपला अंगठा पुढे राहतो आणि पाय असा निमुळता होत जातो, त्याला तो मिमिक करतो असा. त्याला तो मिमिक करतो. त्यामुळे जे जनरल असतं फार. त्यामुळे कापशी शेप त्यांनी प्रिफर करावा समजा. पण ज्यांना वाटतं किंवा पूर्ण कव्हर राहावं हे असं. तर मग त्यांनी मोजा शेप जनरली प्रिफर करतात. तो जास्त थोडा मोठा वाटला तरी जास्त सेफ असतो, जास्त सिक्युअर्ड असतो आणि खूप कम्फर्टेबल राहतो फिटिंगसाठी वगैरे. सो म्हणून हे शेपचे डिसिजन घेताना त्या बरेचसे डायनॅमिक्स कामी येतात, की आपल्याला अगदीच ट्रेडिशनल इव्हेंटकडे जायचं असेल किंवा डेली वापरासाठी बुवा मोस्टली कम्फर्टेबल पाहिजे. सो आपली ही जी इंटेन्सिटी आहे गरजेची, ती जिथे झुकत जाईल त्यानुसार आपल्या शेपचे प्रेफरन्स बदलत जाऊ शकतो. नंतर येतो महाराजा शेप. हा अगदीच रुबाबदार शेप तुम्हाला हवा असेल, तर तेव्हा हा पुढचा टोक असलेला शेप हा प्रिफर केला जातो पॉइंटवाला. जेणेकरून पुढचं टोक कव्हर केलं जातं. मग मेजरली हे आपल्या एक कॅरेक्टर डिफायनिंगसाठी हा महाराजा शेप असतो. जो रिचनेस आणि रॉयलनेस डिपिक्ट करण्यासाठी किंवा ते दाखवण्यासाठी हा शेप वापरला जातो. तर असे हे जनरल ढोबळमानाने ठरलेले म्हणजे मेजर आयडेंटिफिकेशनसाठी ठरलेले जनरल शेप्स आहेत कोल्हापुरीमध्ये. तुम्हाला ही माहिती जाणून घेऊन कसं वाटलं हे नक्की कळवा. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवाल आम्हाला. आम्ही त्याचे उत्तर नक्कीच देऊ. धन्यवाद.